कोण जिंकेल हा महत्वपूर्ण सामना। जय जवान। रेफरीज मंच तैयार है, ओवर टू यू। की बालवीर हो वाजलेला आहे तो भोंगा आणि त्याच्यामुळे 90 सेकंद आता मिळताना दिसतील बालवीर गोविंदा पथक म्हणजेच कोल्हापूर किंग्सला। आता त्यांना एक मोठी झेप घ्यावी लागेल, थर रचायचे आहेत 8 आणि त्याचबरोबर 3 एक्के उचलत असताना सलामी द्यायची आहे 2 हात वर करून त्या गोविंदाला। तो प्रयत्न करताना दिसेल ओमकार सकपाळ, साई भोसले, अनिकेत आव्हाड आणि या टीमचे शिडी प्रमुख आहेत मंदार पाटील, सागर घाग, धनंजय निकम, मोनिश म्हात्रे। सर्व एकत्र येऊन आता तुम्हाला डेस्कॅरेगेट करायचंय। सगळं एकत्र येऊन तुम्हाला एकमेकांना साथ देऊन म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत। फायनल जिंकायची आहे आणि फायनल जिंकल्याबरोबर 25 लाख रुपयाचं पारितोषिक मिळवायचं आहे, त्या ट्रॉफीवर नाव कोरायचंय। तर मात्र तुम्हाला एक मोठा प्रयत्न करून दाखवावा लागेल आणि तो प्रयत्न आता सुरू झालेला आहे बालवीर गोविंदा पथकाकडून। कारण या टीमचे जे कोच आहेत संदीप गुरव त्यांना माहिती आहे फायनल मध्ये कसं खेळायचं। मन सजा हुआ है 10 सेकंड। 9 8 7 6 5 4 3 2 1। अरे घेऊन टाक ती शिटी वाजलेली आहे। डेस्कॅरेगेटचा प्रयत्न करावा लागेल। 8 थर लावायचे आहेत, एकावर एक सर्व गोविंदा एकमेकांच्या वर चढून जात असताना 8 थर लावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मंदार पाटील, सागर घाग, धनंजय निकम आणि मोनिश म्हात्रे हे शिडी प्रमुख आहेत। आणि आता 3 एक्के उचलताना दिसेल ओमकार सकपाळ, त्याच्याबरोबर सेकंड टॉपर आपल्याला पाहायला मिळेल साई भोसले आहे तर सर्व काही शक्य आहे। आणि अनिकेत आव्हाड, त्याच्या डोळ्यामध्ये पहा, त्याचे डोळे सर्व काही सांगून जात आहेत की त्याला इथे काम पूर्ण करायचंय। तो उभा राहिलाय आणि हो झालंय, डेस्कॅरेगेट झालंय, परंतु आता खाली उतरायचंय। इथे तुम्हाला हळूहळू खाली उतरावं लागेल, थोडासा वेळ घेतला तरी चालेल हे संदीप गुरव सांगतायत आपल्या सर्व गोविंदांना। कारण इथे जर जिंकायचं असेल तर तुम्हाला हळूहळू खाली उतरायचंय। मेकाचे डोळे लागलेत या मॅचवर, या गोविंदावर आणि पहा संघ मालक खुश आहेत कारण जगात भारी आपली कोल्हापूर किंग्स राजे आहेत आतापर्यंत या मॅच मध्ये। वाह कोल्हापूर किंग्स, अभिनंदन संदीप गुरव आणि त्याचबरोबर संघ मालक कोल्हापूर किंग्सचे। त्यांचा डगआउट पूर्णपणे खुश पाहायला मिळतोय। मेहनत चांगली घेतली आहे या स्पर्धेमध्ये बालवीर गोविंदा पथकाने आणि त्यांचा प्रयत्न आता मात्र यशस्वी झालाय कारण दुसरा थर खाली उतरलाय। मग काय डेस्कॅरेगेट हेच म्हणताना दिसतील आमचे मॅच रेफरी। हा अंतिम सामना आहे आणि अजूनही जय जवान गोविंदा पथक यानंतर येतील, परंतु टाइम काय घेतलाय हे पाहायचंय। कोणता संघ विजेता कोणता उपविजेता हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल, परंतु खरोखर चांगली कामगिरी केली आहे कोल्हापूर किंग्स या संघाने। आणि आता आमचे दोन्ही मॅच रेफरी अभिषेक सुर्वे आणि डेव्हिड फर्नांडिस तिथे थोड्याच वेळात त्यांचा निर्णय देत असताना आपल्याला पाहायला मिळतील। अप्रतिम खेळ दाखवलेला आहे। टॉप वर पोहोचण्यासाठी मेहनत सुद्धा नॉनस्टॉप घ्यावी लागते आणि खरोखर ती मेहनत इथे दिसते। आता पाहूया निर्णय येतोय आमच्या मॅच रेफरी कडून। टीम कोल्हापूर किंग्स 10 करगाट विथ नो पेनल्टी। मोठ्या भावासारखे त्यांच्या समोर आम्ही काय किंवा ते आमच्या समोर काय, एखादा जो संघ जो पुढे जाणार आहे तो नक्कीच आपल्यासाठी प्रतिष्ठेची बाब असणार आहे। त्यामुळे ही जी भावना आहे ती अशीच दृढ राहावी ही त्या ईश्वराचरणी प्रार्थना आहे आणि ती राहील याच्यामध्ये शंकाच नाही। असे प्रशिक्षक असतील तर सर्व काही शक्य आहे।
संदीप गुरव प्रशिक्षक आहेत बालवीर गोविंदा पथकाचे आणि या अंगमात कोल्हापूर किंग्स या नावाने हा संघ खेळलेला आहे. चला तर 8 थर रचण्याची तयारी सुरू झाली आहे. इथे मात्र वेळेचं बंधन नाही, फक्त एवढंच आहे, तयारी जोरदार करायची, मानवी मनोरा रचायचा आणि व्यवस्थितरित्या खाली उतरायचं. ये बात कडक 8 थर, कडक 8 थरांची सलामी. सावकाश खाली उतरायचं आहे. सावकाश सावकाश कडक 8 थर. कोल्हापूर किंग्स राजे जगाद्वारी कोल्हापुरी. अभिषेक सुर्वे कुठे आहेत? अभिषेक सुर्वे सर, एका मिनिटासाठी या ना जरा इकडे, कारण बालवीरला जे ऐकायची सवय आहे ते आपण जरा करून देऊया ना. आमचे हेड रेफरीज अभिषेक सुर्वेजी, प्लीज मी रिक्वेस्ट करेन जरा पुढे यायचंय, कारण प्रो गोविंदामुळे बालवीरला काहीतरी ऐकायची सवय आपल्या हेड रेफरीज कडून, आणि तर ती बघूया. हळूहळू सगळ्यांनाच होईल. हळूहळू सगळ्यांना होईल. अभिषेक सुर्वे सर, जरा बालवीर गोविंदा पथक थोडं लक्ष इथे असू द्या. आपले हेड रेफरी, सगळ्यांनी रेफरीज कडे. येस, ओव्हर टू आवर हेड रेफरी अभिषेक सुर्वे. कोल्हापूर किंग्स 10 कराट with no penalty. यस डीजे. हॅलो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बालवीर गोविंदा पथक यांच्यासाठी. 8 थरांची सलामी त्यांनी इथे दिलेली आहे. यांच्या 2 प्रतिनिधींनी वर यायचं आहे. बालवीर यांच्या 2 प्रतिनिधींनी वर यायचं आहे आणि लवकरात लवकर जागा रिकामी करायची आहे. बालवीर लवकरात लवकर. बालवीर
यांचा 8 होऊ दे, लावतो. कॅमेरा स्टँडवर जे बसले तरी खाली उतरायचं आहे. कॅमेरा स्टँडवर जे मुलं खाली वरती चढले त्यांनी खाली उतरायचं आहे. कॅमेरा स्टँडवर आता अनाऊन्स करतो ना, अनाऊन्स करतो लिस्ट मी जोडून. अथर्व तयार राहायचे. अथर्व तयार राहायचे. संतोषी नगर गोविंदा पथक दिवा. संतोषी नगर गोविंदा पथक दिवा इथे आहे का? नाही ना. विघ्नहर्ता गोविंदा पथक पवई. विघ्नहर्ता कोहिनूर गोविंदा पथक कुर्ला. श्री साई गोविंदा पथक विद्याविहार. सावकाश सावकाश. बालवीर व्यवस्थापक बालवीर. बालवीरचे व्यवस्थापक जरा एकानेच फक्त स्टेजवर यायचं आहे. सर्व गोविंदा पथक एकत्र एकाच वेळी आले म्हणून जरा शांत राहा. सर्वांना संधी मिळणार आहे. सर्व गोविंदा पथकांना संधी मिळणार आहे. मगाची नाव असली वाचत होतो त्यावेळेला बरेच गोविंदा पथक हजर नव्हते. मुळीचे नाव उतारे. गोविंदा पथक 8 थरांची सलामी देणार आहे. शांतता बाळगा. आणि 8 थरांची कडक सलामी. आपण स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज की. अजून जोर आला पाहिजेत. बालवीर नंतर अजून जोर आला पाहिजेत. हिंदू एकता तयार आहात ना? त्याच्यानंतर जय बजरंगबली. हिंदू एकता नंतर तुमचा नंबर आहे. त्याच्यानंतर राजरत्न आहे.
जय बजरंगबली नंतर राजरत्न, त्याच्या अष्टविनायक आहे का? नाहीये. संस्कृती झालंय. राऊंड मारून ठेव. बालवीर गोविंदा पथक जे आहे यांनी प्रो गोविंदामध्ये सेकंड प्राइज पटकारलेलं आहे. त्यातर्फे स्वामी प्रतिष्ठान तर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि हे तुम्ही 8 यशस्वी थर लावालच अशी पूर्ण खात्री आहे आम्हाला. आता थांबा, 8 थर लावतायत. ते हे 9 लावणार आहेत ना. जबरदस्त आलेत ना आता. हे काय नेक्स्ट 9 आहे. ओम साई जय साई. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. बालवीर गोविंदा पथक चेंबूर यांनी थर लावायला सुरुवात केलेली आहे. 8 थर लावणार आहे. किती वेळात 8 थर लावतात बघूया. आणि हा चित्तथरारक खेळ बघण्यासाठी तुफान गर्दी आहे. व्यासपीठावर आदरणीय नारायणराव राणे साहेब, नितेशजी राणे साहेब, निलेशजी राणे साहेब आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि हा याची देही याची डोळा असा सोहळा बघण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुर आहेत. 8 थराची सलामी देण्यासाठी बालवीर गोविंदा पथक चेंबूर मुंबई हे सज्ज झालेले आहेत. 5 थरापर्यंत व्यवस्थित गेलेले आहेत. आणि आता खरं कसब आहे, शांतपणे एकावर एक गोविंदा जाऊन तो थर लावतोय. आणि एकावर एक 3 गोविंदा उभे राहून 3 एक्के उभे करून त्यांनी सलामी दिलेली आहे. जोरदार टाळ्या, जोरदार. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. देख राजा, ये मटकी एक फटकी में तोड़ता है. वा वा, ह्या 8 थरासाठी जोरदार टाळ्या. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर कर नीचे चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर. बालवीर गोविंदा पथक चेंबूर मुंबई यांनी थर लावायला सुरुवात केलेली आहे. त्यांना प्रोत्साहन द्या, म्हणजे टाळ्या वाजवा, बाकी काय करू नको.
जोरदार अजून जोरात होऊ द्या टाळ्या. अतिशय शिस्तबद्ध असा थर लावण्याचा प्रयत्न करतात. खूप छान असं प्रशिक्षित मंडळ आहे हे याच्यावरनं दिसतंय. आणि हे चेंबूरचं मंडळ आहे. सुंदर असे 8 थर लावलेले आहेत. यांचं कौतुक आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे. बालवीर गोविंदा पथक समोर जोरदार अजून टाळ्या वाढू द्या तुमच्या. क्या बात है, क्या बात है. सुंदर अशी 8 थरांची सलामी दिलेली आहे. जयदेव वेतोबा गोविंदा पथक श्याम मनोरे पहा बालवी शंकर छान. आजूबाजूच्या मंडळात मराठा मावळा आपण इकडे या. एवढं मोठं पुस्तक आहे. आपण एक दुसऱ्या साईडला करायचं. हात वरती करा. इकडनं पण चारी बाजूने हात वरती करायचं प्लीज. सगळ्या पक्षांना माझी विनंती आहे. सर्व गोविंदा पक्षांना अगदी विनंती आहे की पहा हा आजचा फरार चेंबूरची शान बालवी. कोणी टाळ्या वाजू नका. 2 मिनिट थांबा.
शबाश हो मस्त मस्त शबाश वरती बस आज चढव अरे आज चढव वरती बस वरती शबाश बस आणि उतर बस उतर बस व्हेरी गुड शबाश ये हो गया बात हाँ शबाश मेरे बच्चों आले तीनवाले चल कोणाचा प्रॉब्लेम असेल तर हॅलो बोला बाकी काय नाही जेवढं घेता येईल तेवढं घ्यावे आला टायमिंग मध्ये आला संगीत पण आला चल गेला उपचार आला टॉपर बादशाह परफेक्ट आहे ओके